एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजित पवारांच्या अपघाती तांत्रिक बाजू समोर येण्यासाठी चौकशीची गरज असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे। अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा होते, इतक्या ताकदीचा नेता राजकारणात नाही, असं विधान नितीन राऊत यांनी केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहे, मात्र त्यांच्या असंख्य अशा आठवणी आजही कायम आहेत। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत। राऊत साहेबांसोबत त्यांचे अनेक दशकांचे संबंध आलेले आहेत। मंत्रिमंडळातही एकत्र काम केलेलं आहे, सहकारी म्हणूनही काम केलेलं आहे। सर्वप्रथम कधी संबंध आला अजितदादांशी तुमचा? माझा दिवंगत राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते आणि औरंगाबादला शरद पवारांचा संपूर्ण गट हा काँग्रेसमध्ये सामील झाला। त्यानंतर अजित पवार हे पवार साहेबांसोबत सातत्याने काम करत आले। पवार साहेब मुख्यमंत्री झाले राज्याचे, तेव्हापासून माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध या ठिकाणी होते। एक असा उमदा नेता आणि सर्व समावेशक ज्याला म्हणू की जमिनीवरच्या कार्यकर्त्यांचे संबंध आणि मोठे अधिकारी किंवा मोठे नेते यांच्याशी सुद्धा संपर्क ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख या ठिकाणी निर्माण झाली। मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करायला मला चारदा संधी प्राप्त झाली आणि ते मंत्रिमंडळात काम करत असताना विदर्भाच्या प्रश्नांवर किंवा दलित समाजाच्या प्रश्नांवर त्यांच्याशी माझे अनेकदा खटके सुद्धा उडालेत, परंतु एक सामंजस्य आणि व्यक्तिगत संबंध ठेवण्यामध्ये त्यांनी कुठेही कमी ठेवलेली नाही। अधिकाऱ्यांवर तितक्याच ताकदीनं नियंत्रण करणे, त्यांच्यावर त्यांचा धाक असणे, तेवढ्याच ताकदीनं संघटनेमध्ये आपली गोष्ट मांडणे। आणि सभागृहात तर मला तरी वाटत नाही की कोणी मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो हा प्रदीर्घ काळ त्या ठिकाणी बसत असेल, पण त्यांची सिटिंग कॅपॅसिटी जी सभागृहातली होती ती 7-7, 8-8 तासाची राहिलेली आहे। आणि सगळे प्रश्न जाणून घेणे, सगळ्या प्रश्नांवर उत्तर कोण बरोबर देत आहे, समजा एखाद्याने चुकीचं उत्तर दिलं मंत्र्यांनी तर हस्तक्षेप करणे, हे सगळे त्यांची एक जमेची बाजू आणि एक शिकण्यासारख्या बाबी आहेत। मला मंत्रिमंडळात तुम्ही चारदा काम केलेलं आहे सांगितलं आहे, काही अशा आठवणी असतील काही ज्या आजही आठवतात दादांचं नाव घेतल्याबरोबर? तेच मी तुम्हाला सांगतोय की विदर्भाच्यावर त्यांच्या माझे खटके उडत असताना मी रोजगार हमी मंत्री होतो राज्याचा आणि नागपूरचा पालकमंत्री होतो। रोजगार हमीचं आयुक्तालय तयार करायचं होतं राज्यामध्ये, तर दादांना वाटायचं की सगळे कार्यालय मुख्यालय हे पुण्यात आहेत, याचं सुद्धा मुख्यालय पुण्यात व्हावं। माझी फाईल मूव्ह झाली आणि आता कॅबिनेटमध्ये ती येणार, तर मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की दादा पुण्यात मागतात ते आणि तुम्ही म्हणता की नागपूरला हवं आहे। तर मी म्हटलं फाईल कुठं आहे? मग CM कडनं ती फाईल घेतली, मी दादांकडे गेलो आणि दादांना म्हटलं की आयुक्तालय करायचं दादा आपल्याला। तो म्हणे पुण्यात होईल ना ते आयुक्तालय, आपण करून घेऊ, काय अडचण नाही आहे। मी थांबलो आणि दादांना हळूच म्हटलं की दादा आपण उपमुख्यमंत्री राज्याचे आहात की पुण्याचे आहात? म्हणे फाईल कुठं आहे? म्हटलं फाईल ही आहे आणि तात्काळ सही करून दिली। हा त्यांचा स्वभाव। आणि अनेकदा अनेक प्रश्न असे असायचे की ज्याच्यात त्यांना जर ते वाटलं की हे चूक आहे, चूक दाखवायची। ऊर्जा खातं असताना अनेकदा फायनान्शियल इश्यूज असायचे, बाकी इश्यूज असायचे, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा मला अनेकदा प्रयत्न केला आणि केलं सुद्धा आणि मी ऐकलं सुद्धा, परंतु समजूतदारपणा आणि समजून घेण्याचं ताकद हे दोन्ही त्यांच्यामध्ये होती। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।